नमस्कार, मी शामराव मोकाशी आणि मुंबईतील वाहनांचा आता पासिंगचा ॲटोमॅटिव्ह मशीनचा बंदोबस्त झालेला आहे। एक म्हणजे आपल्या अंधेरी RTOमध्ये ही एक मशीन बसणार आहे आणि मुंबई सेंट्रलला म्हणजे मुंबई शहरातली वाहनं जी आहेत ती तिथं तारदेव RTO म्हणजे मुंबई सेंट्रल RTOमध्ये हे होतील पासिंग असे ॲटोमॅटिव्ह मशीननं लवकरच आता ते चालू होईल। आणि अंधेरी RTOमध्ये ह्या 2 मशीन बसणार आहेत आणि तिथं मग हे सगळ्या पूर्व उपनगरातली वाहनं ही होतील। शिवाय मीरा भाईंदर RTOला बी एक मंजूर झालेली आहे मशीन, ती बी लवकरच चालू होणार आहे उत्तनला अशी। त्याच्यामुळं पासिंगची सुविधा ही चांगली लवकर ही होणार आहे। आणि मग ह्या पश्चिम झोनमधली वसई RTOची बी मशीन लवकरच चालू होणार आहे वसईमध्ये। आणि पालघर जिल्ह्यातली म्हणजे पालघरला एक उमरोलीला म्हणजे ह्या 5-6 मशीन चालू झाल्यानंतर की मुंबई आणि ठाण्यातली बी मशीन त्याचं काम ते होतच आलेलं आहे, असं काय नाही। म्हणजे ठाण्याची ह्या एवढ्या जरी मशीन चालू झाला तर मुंबई आणि ठाणा, मीरा भाईंदर, वसई, पालघर जिल्ह्याचा हा तात्काळ पासिंगचा प्रश्न मिटणार आहे। आणि ॲटोमॅटिव्ह मशीननं ही वाहनं आता लवकरच पासिंग होणार। मुंबईसाठी मुंबई सेंट्रल आणि उपनगरांसाठी अंधेरी RTOमध्ये 2 मशीन आहेत। ॲटोमॅटिव्ह मशीननं आता वाहनांचं फिटनेस नूतनीकरण होणार, शिवाय उत्तनला भाईंदरला होणार। म्हणजे ह्या ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्याव्या लागणार आहे तिथं आणि मग तिथं आधार OTPद्वारे काम होणार। शिवाय पालघर जिल्ह्यासाठी उमरोळी म्हणजे पालघर RTOची तिकडं तिच्या म्हणजे ह्या पश्चिम झोनच्या मशीन ज्या आहेत त्या लवकरच चालू होतील। ठाण्याची बी लवकरच चालू होईल, हे मात्र ध्यानात ठेवा। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की लोकांना जलद गतीने काम झालं पाहिजे, पारदर्शकतेनं झालं पाहिजे आणि आधुनिक तंत्रज्ञानावरती वाहनांचे फिटनेस नूतनीकरण हे होणार। धन्यवाद। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कळून द्या सगळ्यांना कायदा।